चांचल्य लक्ष्मीचे न घडो. आमच्याजवळ येणारी लक्ष्मी ही प्रकाशातून यावी, ती दोषरहित असावी आणि त्या दोषरहित लक्ष्मीमुळे आम्हीही दोषरहितच असावे. ती अनपगगामिनी होईल असे तू कर. आता या ठिकाणी काय आहे, हरिणी मासली तरी देखील अनपगगामिनी हा शब्द या ठिकाणी आलेला आहे की अशी लक्ष्मी तू आमच्यासाठी पाचारण कर. आता ही लक्ष्मी कशी या ठिकाणी अशा दोन दोन विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. या जोड्या अशा आहेत की हरिणीम आणि अनपगगामिनी. आता हरिणीम याचा एक अर्थ आपण पाहिला की आपलं मन हरण करणारी, दुसरा अर्थ आपण पाहिला की ती चंचल. अनपगगामिनी याच्या पगगामिनीचा अर्थ असा की जिचे पाय गामिनी म्हणजे गतिमान आहेत अशी, पण अनपगगामिनी म्हणजे स्थिर राहणारी, एका ठिकाणीच टिकून राहणारी अशी लक्ष्मी. ती हरिणी असली तरी अनपगगामिनी अशी असली पाहिजे. अशी लक्ष्मी तू आमच्यासाठी, स्थिर अशी लक्ष्मी तू आमच्यासाठी तिला आवाहन कर. हा अन उपसर्ग लागल्यामुळे तिचं चांचल्य जाऊन त्या ठिकाणी तिला स्थिरता आलेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक इथे अशी जोडी येते की ज्वलंती, प्रज्वलंती आणि आर्द्रा असे दोन शब्द लक्ष्मीच्या साठी विशेषण म्हणून इथे आलेले आहेत. आता बघा की प्रज्वलंती म्हणजे तेजस्वी, अत्यंत तेजस्वी. आता ज्या ज्या ठिकाणी असं प्रखर तेज असतो त्या त्या ठिकाणी एक वृक्षपणाही असतो. ते तेज आपल्याला सहन होत नाही असा रखरखीतपणा असतो, शुष्कताही असते. परंतु ऋषींना या तेजाच्या बरोबर लक्ष्मी ही वृक्ष नकोय. ती त्यांना कशी हवी आहे, तर ती त्यांना आर्द्रा हवी आहे. आर्द्रा म्हणजे जिच्यामध्ये ओलावा आहे अशी. हा ओलावा कशाचा, तर ज्याच्यामध्ये दया, प्रेम आणि करुणा यांचा ओलावा आहे. जी दुसऱ्याला पीडा देऊन, पिळवणूक देऊन, छळवणूक देऊन किंवा धाकानी अशी ही संपत्ती आलेली नाही. त्याच्यामुळे ती अशी ही प्रेमाची आलेली आहे आणि म्हणून ती आमच्यासाठी उपकारक आहे. ज्वलंती आणि आर्द्रा यांचं स्पष्टीकरण जास्ती आपण पुढे आणखीन याचं विस्ताराने आपण स्पष्टीकरण करूया. आत्ता आपण असं बघूया की ऋषींनी संपत्ती याची जी व्याख्या केलेली आहे ती फार वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. संपत्ती किंवा लक्ष्मी म्हटलं की आपल्यासमोर फक्त धन असंच येतं, परंतु या ठिकाणी त्यांनी दोन प्रकारांनी त्याला संबोधलेलं आहे. धन, आता हा धन हा शब्द जो आहे तर धन म्हणजे अधिक, धन म्हणजे वर्धिष्णू, धन म्हणजे वाढणारे, ज्याची बेरीज करताना आपण खूण करत असतो, अधिकचं चिन्ह देऊन ज्याची खूण करत असतो ते म्हणजे धन. या धनामध्ये जे जे वाढतं ते सगळं धन म्हणजे धान्य, पशु, पक्षी, वृक्ष, वनस्पती हे जे सगळं आहे हे धन या संज्ञेमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. धनाच्या बरोबर द्रव्य म्हणजे अचर, जे सोनं, रूप, हिरे, माणके हा जो काही प्रकार आहे हा सगळा द्रव्य संपत्तीमध्ये, मुद्रा हा सगळा द्रव्य संपत्तीमध्ये येतो. ही सर्व जी द्रव्य संपत्ती आहे ती धनद्रव्य किंवा स्थावर जंगम अशा रूपामध्ये आजही आपण त्याचा उल्लेख करतो. ह्या धनसंपत्तीबरोबरच लक्ष्मीचं दुसरं पद किंवा दुसरा पाद जो आहे तो गुणसंपत्तीचा आहे. ही गुणसंपत्ती कोणची, तर गीतेमध्ये याला दैवी संपत्ती असं म्हटलेलं आहे आणि 16व्या अध्यायामध्ये असं फार सुंदर विवेचन आलेलं आहे की यश, कीर्ती, ज्ञान, सौंदर्य, दया, क्षमा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या श्री म्हणजे कल्याणकारी, शोभना अशी ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण साधणारी जी देवी हा शब्द द्यू धातूपासून झालेला आहे. त्याचा अर्थ ऊर्जा किंवा शक्ती असा होतो. ज्या वेळेला आपण सप्तशती वाचतो त्यावेळेला याच्यामध्ये 21 अशा शक्ती दिलेल्या आहेत आणि 21 शक्तींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्या देवी या शब्दाच्या मध्ये, श्रीदेवी या शब्दांच्या मध्ये या सगळ्या शक्तींचा अंतर्भाव केलेला आहे. हे जे ऋषी आहेत यांना ही दोन्ही प्रकारची संपत्ती हवी आहे. धनद्रव्यही हवंय आणि गुणवैभवही हवंय. हे धनद्रव्य त्यांना कसं हवंय की संपत्ती ही त्यांना ऐती नको आहे.
त्याचं कारण असं आहे की आयती संपत्ती जर मिळाली तर ती संपत्ती टिकवण्याची शक्ती ही ज्याला संपत्ती मिळते त्याच्यामध्ये असतेच असं नाही. आयती मिळालेली संपत्ती ही लवकरच त्या व्यक्तीपासून निघून जाऊ शकते आणि म्हणून त्यांनी अर्थ हा पुरुषार्थ मानलेला आहे, तो पराक्रम आहे. आणि म्हणूनच ही प्रार्थना ते करतात, त्याचं चिंतन करतात आणि चिरंतन संपत्तीचं मागणं त्यांनी मागितलं आहे. हे जे मागणं आहे हे वास्तविक पाहता ऋषींनी मागितलेलं आहे. ऋषींना त्यांच्यासाठी स्वतःसाठी काय हवं होतं? तसं पाहायला गेलं तर हे ज्ञानार्जन करणारे आहेत, त्यांना स्वतःसाठी काहीही नको होतं. मग त्यांनी एवढा खटाटोप कशासाठी केला? अव्याहत पिढ्यानपिढ्या या कशासाठी त्यांनी या ज्ञानामध्ये, या चिंतनामध्ये घातल्या आणि हे मागणं मागितलं? तर आपला एक समाज घडवण्यासाठी, वैभवशाली, सुंदर, सुसंस्कृत असा समाज घडवण्यासाठी यांनी आपला काळ, आपली शक्ती, हे सगळं याच्यासाठी अव्याहत खर्च केलेलं आपल्याला जाणवतं. त्यांचा जो स्व आहे तो कसा व्यापक करावा, एकेका बिंदूतून त्याची व्याप्ती कशी असावी हे आपल्याला या ठिकाणी दिसतो की स्व हा माझ्यापुरताच नाही. स्व हा केवळ माझ्यापुरता नसून माझ्याबरोबर माझं कुटुंब आहे. माझ्याबरोबर माझं नुसतं कुटुंब नाही आहे, तर माझ्याबरोबर माझा समाज आहे. नुसता समाज नाही आहे, तर माझ्याबरोबर माझं राष्ट्र आहे. माझं नुसतं राष्ट्र नाही आहे, तर अशा राष्ट्रांसारखे अनेक राष्ट्र आहेत. म्हणून सर्वत्र सुखीनः सन्तु हा भाव या प्रत्येक मंत्रांच्या मागे स्थायी भाव असलेला आपल्याला जाणवतो. मग ते पुरुष सूक्त असो, स्त्री सूक्त असो, मंत्रपुष्पांजली असो, नाही तर रुद्र असो, त्यांचा भाव हा नेहमी विश्वदेवाचा व्यापक भाव यांच्या मनी मानसी आपल्याला जाणवतो. आणि म्हणूनच या ज्या सूक्तांच्या मागे आपल्याला वैयक्तिक समृद्धीबरोबर एक समाधान, शांती हेही आपल्याला मिळत असतं. अशी ही जी संपत्ती आहे ती वाजत गाजत यावी, ह्याचाच अर्थ की ती संपत्ती अत्यंत प्रामाणिकपणे, प्रामाणिक प्रयत्नांनी ही मिळवली पाहिजे. त्याच्यासाठी साधन सुचिता ही अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या मार्गाने, मनापासून कष्ट करून, प्रामाणिकपणे जी लक्ष्मी मिळेल ती लक्ष्मी माझ्या घरी मानाने येईल आणि ती लक्ष्मी मलाही मान मिळवून देईल, प्रसन्नता मिळवून देईल, शांती आणि स्थैर्य समाजामध्ये मिळवून देईल. अशी ही धनसंपत्ती, समाधानकारक आणि उत्तमोत्तम संपत्ती मला मिळाली पाहिजे. अशा संपत्तीचा मी धनी हो, अशी प्रार्थना हा ऋषी किंवा हे ऋषी या अग्निदेवाजवळ करीत असतात. आता लक्ष्मी ही कशी आहे? तर लक्ष्मी ही आर्द्रा आणि ज्वलंतीम आहे. प्रकाशदायी ही लक्ष्मी आहे. आणि ही लक्ष्मी प्रकाशदायी कशासाठी आहे? तर ही कशाचा प्रकाश मला देणार आहे? तर कोणतीही गोष्ट मिळवल्यानंतर ही लक्ष्मी स्वतःचा विस्तार किंवा विकास कसा करावा त्याच्या दिशा ती मला दाखवेल. माझ्या कर्तृत्वाबरोबर माझ्यामध्ये दातृत्वाचा ओलावा असला पाहिजे हेही ती मला या ठिकाणी सांगेल. आणि त्याचबरोबर पैसा जो आहे त्याचं व्यवस्थापन मी कसं केलं पाहिजे, तर ते जनकल्याणासाठी केलं पाहिजे. सामाजिक बांधिलकीची भावना आमच्या अंतःकरणात असली पाहिजे. सत्कार्य आमच्या हातून होऊ दे. म्हणून हिरण्य प्राकारामध्ये असलेली, फक्त हिरण्य प्राकारातच राहिलेली लक्ष्मी त्यांना नको आहे, तर ती आर्द्राही हवी आहे. बघा, ही कल्पना आपल्या इतकी त्यांनी स्पष्ट करून सांगितली आहे की आज सुद्धा जर आपण साधी पानाच्या जवळ पात्रदक्षिणा ठेवत असलो तरी देखील ती ओली करून ठेवतो. ती ओली करून पाणी लावून का ठेवायचे? तर त्याच्यामध्ये एक आर्द्रता, एक प्रेम, एक माया की मी हे देतो आहे, ही भावना. आणि ते देत असताना सुद्धा काय असलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये इदन्न मम ही भावना त्या ठिकाणी असली पाहिजे की हे मी तुला पैसे देत नाहीये, तर माझ्याबद्दलचा जो लोभ आहे त्याच्यावर मी या निमित्ताने पाणी सोडतो. दुसऱ्याला काही कमी आहे म्हणून आपण काही द्यायचं नसतं. तर आपल्यातली लोभभावना जी आहे, आपल्यातला जो स्वार्थ आहे,
ही भावना कमी व्हावी ह्या दृष्टीने आपण दुसऱ्याला द्यायचं असतं. याच्यामध्ये मी दिलं म्हणजे माझं मोठं नाव होईल, त्या ठिकाणी माझ्या नावाचा फलक लागेल किंवा त्याच्यासाठी कोणी माझा गौरव करून कुठेतरी मोठा लेख छापून येईल, ही कोणत्याही ज्ञानाच्या मागे भावना नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं जाणवतं की प्राचीन काळच्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा जे सावकार, श्रेष्ठी, व्यापारी हे लोक होते, त्यांच्याकडे जेव्हा मोठी संपत्तीचा साठा जमा होत असे त्यावेळेला म्हणजे व्यापार करणं आणि त्याचा जो धर्म आहे तो धर्म ते पाळत असत, नफा घेत असत. पण हा नफा घेतल्यानंतर तो किती घ्यावा आणि आलेल्या नफ्याचा किती भाग हा खर्च करावा, कसा खर्च करावा, त्याचं व्यवस्थापन कसं करावं ह्याचं मार्गदर्शन या ठिकाणी दिले. या ठिकाणी ऋषी म्हणतात की संपत्ती जी आहे ती संपत्तीतून संपत्ती ही वर्धिष्णू होत असते. संपत्ती वाढवण्यासाठी संपत्तीचीच गरज असते हे ते कधीही नाकारत नाहीत. त्याच्यामुळे त्याचं जे व्यवस्थापन आहे ते संपत्ती वाढवण्यासाठी जसं आपण करतो त्याच वेळेला त्या संपत्तीचा 10वा भाग जो आहे तो गृहस्थांनी हा धर्मासाठी काढावा. धर्मासाठी याचा अर्थ नुसती देवळं बांधण्यासाठी असा होत नाही. धर्म हा माणुसकीचा धर्म आहे, सर्वांच्या प्रगतीचा धर्म आहे. मी स्वार्थी आणि सुखी असून फक्त चालणार नाही. मी सुखी तेव्हाच होईन जेव्हा माझ्या आजूबाजूचे सगळेजण सुखी असतील, समाधानी असतील, तर त्यात मला समाधान मिळेल. आणि तेवढ्यासाठी हे जे श्रेष्ठी सावकार होते, हे श्रेष्ठी सावकार काय करत असत तर ते श्रेष्ठी सावकार लक्ष्मीचे पूजक, लक्ष्मीपुत्र हे त्यावेळेला किंवा अजूनसुद्धा आरोग्याची सेवा ज्या असतात त्या पुरवत असतात. निरनिराळे दवाखाने, हॉस्पिटल्स हे रोग्यांसाठी काढत असतात, कोणासाठी प्याऊ काढत असतात, कोणासाठी जेव्हा आपण चारधाम यात्रेला जातो त्यावेळेला आपल्याला अन्नछत्र चालवलेली दिसत असतात. अजूनही ती परंपरा आपल्याकडे आहे, नाही अशातला भाग नाही आहे. तर हा जो दातृत्व आहे की ते मोठ्या प्रेमाने आपल्याला जवळ बोलवतात आणि परमेश्वराच्या दर्शनाकरता तुम्ही जात असता त्यावेळा धर्मशाळा, पडशाळा यांची बांधणी आणि उभारणी करत असतात. हा भाव त्या ठिकाणी अपेक्षित आहे. लक्ष्मी ही गतिमान अशा पद्धतीने असली पाहिजे. जर ती एके ठिकाणी साठून राहिली तर ज्याप्रमाणे एके ठिकाणी साठलेला साठा किंवा साठलेलं पाणी हे दूषित होतं, तसे एके ठिकाणी असलेली जर ही लक्ष्मी असेल, ती जर फिरती राहिली नाही म्हणजे एका बाजूनी ती दानासाठी किंवा लोककार्यासाठी वापरली पाहिजे, दुसऱ्या बाजूनी नवीन संपत्तीची निर्मिती जी आहे ती करण्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे, नुसत्या भोगासाठी उपयोग होऊन फायदा नाही. अशा रीतीने जर समाजामध्ये व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करता आलं तर ती हिरण्य प्राकारातली दीप्तिमान लक्ष्मी जी आहे तिच्या प्रभेसारखी, एका बाजूनी ती सूर्याच्या प्रभेसारखी पराक्रमी आणि तेजस्वी पण असेल, परत इथे विरोधी जोडी आलेली आहे, आणि चंद्राच्या प्रभेसारखी ती आल्हाददायक देखील असेल. चंद्र आणि सूर्य दोन्ही तेजस्वी आहेत, पण दोघांच्याही तेजाची क्वालिटी किंवा प्रकार हा जो हा वेगळा आहे. सूर्याचं तेज प्रखर असतं, तेही आवश्यक असतं, ते निर्मितीसाठी आवश्यक असतं, पराक्रमशील असतं. चंद्राचं तेज जे असतं ते सूर्य असताना सुद्धा चंद्र असतो, तो दिसत नाही हा भाग वेगळा, पण तो नसतो असं नाही. चंद्र त्या ठिकाणी असतो आणि चंद्र काय करतो तर सूर्याने निर्माण केलेलं जे धनधान्य किंवा जी संपत्ती असेल त्या संपत्तीमध्ये रस निर्माण करायचा जी प्रक्रिया आहे ती या चंद्रकिरणांच्या मध्ये होत असते. तो रसवान असतो आणि म्हणून त्याला औषधीश असं म्हणतो. तशी आपली लक्ष्मी ही रसपूर्ण असली पाहिजे, रसिकतेने आपण तिचा उपभोग घेतला पाहिजे. आणि सरसा सरोज निलये अशी ती सरसा पुढे जाणारी अशीही ती असली पाहिजे. चंद्र आणि सूर्य हे दोन्ही परस्पर विरोधी असले तरी परस्पर शत्रू नाही आहेत, ते परस्पर पूरक आहेत, परस्परांचे मित्र आहेत. आणि ह्या पद्धतीने लक्ष्मीचं जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी भूमी, श्रम, भांडवल ह्याचा विनियोग कसा करावा या ठिकाणी ह्याचंही मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला ऋषींनी केलेलं आहे. ते जाणवतं, ते कळतं. प्रत्येक शब्द जो आहे त्या प्रत्येक शब्दाला इतके अर्थ आणि अर्थांचे पदर आहेत की ते जितके उलगडावे तितका आपल्याला असा आनंद होत जातो की अरे याच्यामध्ये हे किती वेगळं सांगितलंय, किती सुंदर सांगितलंय, अरे हे तर मला कळलंच नव्हतं. आता या ठिकाणी ना विशेषणांच्या मध्ये लक्ष्मीला नेहमी प्रतीकाचं जे आहे ते कमळाची उपमा दिली जाते. प्रत्येक वेळेला प्रत्येकासाठी अशा उपमा किंवा प्रतीकं मानलेली आहेत. प्रतीक या शब्दाचा अर्थ असा की
एखादी जी गोष्ट आहे ती आपल्यासमोर आल्यानंतर तोच्या सगळा गुणसमुच्चय हा आपल्यासमोर असला पाहिजे. की जसं सरस्वती असं म्हटलं की धवल वस्त्रा हंसगामिनी अशी ती असते. तिच्या हातामध्ये, जिच्या हातामध्ये माळ आहे, जिच्या हातामध्ये वीणा आहे, अशी लक्ष्मी सरस्वती ही आपल्या ठिकाणी येत असते, जिला आपण वाणी असं संबोधतो. लक्ष्मी म्हटल्यानंतर ती कशी येते, तर लक्ष्मी आपल्याला नेहमी रक्तवर्णाच्या मध्येच किंवा श्वेतवर्णामध्येच तिची वस्त्र आहेत अशी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ती कमलवासिनी अशी असते. या कमळाला सुद्धा पुष्कळ शब्द आहेत. जसे आपण अग्नीसाठी शब्द पाहिले तसेच कमळालाही खूप शब्द आहेत. आणि या देवतेच्या विशेषणामध्ये पद्म हा शब्द जो वारंवार येतो तो म्हणजे पद्म हे भारतीय संस्कृतीचं एक प्रतीकचिन्ह म्हणून आपण वापरलेलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा वापरलं गेलेलं असल्यामुळे मग तुम्ही चित्रांमध्ये बघा, शिल्पांमध्ये बघा, साहित्यामध्ये बघा, हे इतकं वापरलं गेलेलं आहे की नुसतं कमळ म्हटलं किंवा पद्म असं म्हटलं की त्याबरोबर आपल्याला जो अर्थबोध होतो तो पूर्णता, सौंदर्य, आर्द्रता, कोमलता, गंध, माधुर्य, विकसनशीलता आणि गंध मकरंद देण्याचं दातृत्व ज्याच्याजवळ आहे, जे निर्लेप आहे, निर्लेपता हा त्याचा जो गुण आहे, हे जे त्याचं प्रतीक आहे ते आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला जाणवतं. या विविध शब्दांच्या उपयोगामध्ये पद्ममालिनी, पद्मवासिनी, पद्मवर्णा अशासारखे शब्द किंवा अशासारख्या विशेषणांनी यांनी तिला गौरवलंय. याचाच अर्थ की तिच्यामध्ये पूर्णता, सौंदर्य, कोमलता, माधुर्य, गंध, निर्लेपता हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे की कमळासाठी अनेक शब्द आहेत, पण त्या शब्दांच्यामध्ये नेमकी निवड ज्याला म्हणतात ती पद्म या शब्दाची त्यांनी केली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण असं आहे की पद्मच्या ऐवजी त्यांनी पंकज हा शब्द नाही वापरला. पंकज या शब्दाचा एक अर्थ कमळ असाही आहे, परंतु पंकज का नाही वापरला, कारण पंकज हा शब्द म्हटल्यानंतर पंक म्हणजे चिखल, या चिखलामध्ये कमळ उगवतं, कबूल आहे, पण याच्याशिवाय आणखीन काय काय उमलतं. त्याच्याशिवाय बेडकालाही पंकज म्हणतात, त्यातल्या किड्यांनाही पंकज म्हणतात, त्याच्यामध्ये शिंपलीतला मोती जो असतो त्यालाही पंकज म्हणतात. पण हे पंकज रूप जे आहे ते पंकज म्हटल्यानंतर नेमका शब्द किंवा नेमकं जे अभिप्रेत त्या देवतेच्या बद्दलचं आहे तो अभिप्रेत अर्थ त्यांना पंकज या शब्दातून पकडला जात नाही, तो पद्म या शब्दातूनच पकडला जातो. बरं, पद्म हा जो शब्द आहे ना, याचा दुसरा एक अर्थ आहे. एकम दहम शतम जसं आपण म्हणतो ना, तसं मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होईल की भारतीयांना एकम दहम शतम अशा एकावर 96 एवढी प्रचंड संख्या मोजता येत होती. त्याचं युनिट त्यांना माहिती होतं, ती त्यांना मोजता येत होती. दशमान पद्धती ही आपली अतिशय जुनी पद्धती होती आणि ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी संख्या ही पद्म अशी आहे. पद्म ज्याला नाव आहे ती प्रचंड मोठी अशी 14 शून्य एकावर एवढी मोठी अशी ही संख्या आहे. आता ही जी आहे तर पद्म का म्हटलेलं आहे, पद्म या असं की ह्या लक्ष्मीमुळे एवढी मोठी संख्या प्रसन्न होऊ दे हा त्याच्यातला भाव आहे. एवढा मोठा आमचा विकास होऊ दे हा त्यातला भाव आहे. की जशा कमळातल्या पाकळ्यांची मंडलं असतात एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे एक, तशी विकासाची प्रक्रिया आणि विकासाची मंडलं आमच्यामध्ये असू देत हा भाव असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी पद्म हाच शब्द वापरलेला आहे. ही पद्महस्त आहे. आता पद्महस्त, पद्म हे अतिशय सुंदर असतं आणि हात तिचा लक्ष्मी येते, तिचा हात अतिशय सुंदर असणारच आहे, कोमल असणारच आहे, पण हस्तस्य भूषणम दानम हा त्या ठिकाणी भाव आहे की लक्ष्मी कशी पाहिजे, तर जी दान देण्यामध्ये अग्रगणी असली पाहिजे. दान गुणांचं दान, दान धनाचं दान, वैभवाचं दान, सदिच्छांचं दान, अशा विविध प्रकारचं दान ती देते. ज्या हाताने देते तो हात म्हणजे पद्महस्त आणि प्रतीक म्हणून तिच्या एका हातामध्ये आपल्याला कमळ दाखवतात. त्याच्या मागे हे एवढं मोठं कारण आहे की काय काय प्रकारचं दान ती देत असते. आणि भक्त कसा असावा, मुलगा कसा असतो, जशी आई तसा मुलगा, खाण तशी माती, तसं मुलगा कसा असावा
की या लक्ष्मीमध्ये जे जे गुण आहेत ते गुण त्या लक्ष्मीवंतामध्ये, लक्ष्मीच्या भक्तामध्ये असले पाहिजेत. लक्ष्मी जशी क्षमावंत आहे, क्षमादेवी हे तिचं एक विशेषण आहे, तसाच हा धनी, हा भक्त, हा सुद्धा कसा असला पाहिजे, तर हाही क्षमाशील असला पाहिजे, हाही पद्महस्त असला पाहिजे आणि याच्यामध्ये अहंकाराचा अंशही नसला पाहिजे. अशी जी काही एक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया त्याच्या वागण्यामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. ही समृद्धी, ही वृद्धी त्याच्या ठिकाणी असली पाहिजे आणि अशी लक्ष्मी तू आम्हाला दे, अशा पद्धतीने या ठिकाणी ऋषींनी त्या लक्ष्मीला पाचारण केलेलं आहे. इथपर्यंत आपण 7 सूक्त साधारणपणे बघितलेली आहेत. आता ज्या वेळेला मी या सूक्तांचा विचार करते आणि याच्यातल्या ऋषींचा विचार करते, तर हे स्वतःला लक्ष्मीसूत म्हणतातच आहे. आणि हे जे लक्ष्मीसूत आहे, इंदिरासूत म्हणून त्या ठिकाणी शब्द आलेला आहे, ते म्हणतायत. त्याच्याबरोबरच या ठिकाणी हे जे ऋषी आहेत, ते ऋषी पुढची जी ऋचा म्हणतायत, तेव्हा त्या जातवेदाला आणखीन एक प्रार्थना करतायत की हे जातवेदा, आमच्याबरोबर या लक्ष्मीला सपरिवार तू इथे घेऊन ये. सपरिवार घेऊन ये म्हणजे कसं, की परिवारासह तू ये. एकटी जर लक्ष्मी आली तर तिचं सारखं लक्ष तिच्या परिवारामध्ये जर राहिलं तर आमच्या ते फायद्याचं होणार नाही. जर बोलवायचंच असलं तर आपण आपल्याकडे कार्याला कसं